श्री स्वामी समर्थ. आमच्या रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहोत. तुरीची ओली शेंगा. त्यासाठी लागणारे साहित्य: तुरीची ओली शेंगा, 2 कांदे, कोथिंबीर, आलं, लसूण, 8 ते 9 मिरची, जिरे, हळद, हिंग, मीठ, पाणी आणि तेल. चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती एक तवा ठेवू. तवा चांगला गरम झालेला आहे. तुरीची शेंगा टाकून चांगली भाजून घेऊया. चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तुरीची डाळ लाल होईपर्यंत भाजून घेतली आहे. गॅस बारीक करूया आणि तुरीची डाळ चांगली भाजून गेलेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुरीची शेंगा मस्तपैकी लालसर झालेली आहे. तव्यावरती 1 चमचा तेल टाकू. त्यामध्ये 7 ते 8 मिरच्या टाकू. मिरची आवश्यकतेनुसार घ्या. जिरे, चांगले एकत्रित करून घेऊया. आता आपण ॲड करूया आलं आणि लसूण. हे मिश्रणही चांगले एकत्रित करून घ्या. बघा, चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे. आता आपण खलबत्त्यामध्ये त्याला काढून घेऊया आणि चांगला ठेचा करून घेऊया. आपला ठेचा तयार आहे. आत्ता तुरीच्या शेंगाला सुद्धा आपण खलबत्त्यामध्ये टाकून चांगलं वाटून घेणार आहोत. जास्त बारीक करायचं नाही आहे, जाडसरही ठेवायचं आहे. तुरीच्या शेंगाचं वाटण तयार आहे. तव्यामध्ये आता परत 2 ते 3 चमचे तेल घालूया. तेल चांगले गरम झाले आहे. त्यामध्ये हिंग टाकू. हिंग चांगलं तळून झालेलं आहे. आता त्यामध्ये 2 कांदे जे बारीक चिरून घेतले आहे ते टाकूया. चांगले परतून घेऊया. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर भाजला आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं याचं वाटण जे आपण केलं होतं ते टाकूया आणि तेही चांगलं परतून घेऊया. बघा, परतून मस्तपैकी कलर आलेला आहे. आता यामध्ये आपलं तुरीच्या डाळीचं वाटण टाकू आणि तेही चांगलं परतून घेऊया जोपर्यंत हे एकजीव होत नाही. चांगलं एकत्रित करून घेतल्यावर स्वादानुसार मीठ टाकूया. परत एकदा एकत्रित करून घेऊया. तुरीच्या डाळीची भाजी चांगली एकत्रित झालेली आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू. एकदा मिक्स करून घेऊया. भाजी आपली चांगल्या प्रकारे मिक्स झाली आहे. पाणीसुद्धा वाळले आहे.
आता आपण परत एकदा त्यामध्ये थोडेसे पाणी घालूया. मिक्स करून घेऊया एकदा. उकळी आल्यावर झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढूया. तुरीचे शेंगाची भाजी तयार आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हाला आमची ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.